महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलाच्या निमित्तानं आणलेली लाडकी बहीण योजना सगळ्यांनाच आठवत असेल। मात्र या लाडक्या बहिणींमधल्या बोगस बहिणींचा राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय, इतकी स्पष्ट भूमिका कॅगच्या अर्थात महालेखा परीक्षकांच्या अहवालामध्ये मांडण्यात आलेली आहे। तशा प्रकारचे स्पष्ट ताशेरेच ओढले गेलेले आहेत। लाडक्या बहीण योजनेचे जर समजा लाभ मिळवायचे असतील तर आपली ई-केवायसी अर्थात पात्रता पडताळणी करा असं सरकारने सांगितलं होतं। मात्र लाखो महिलांनी ती टाळलेली आहे आणि म्हणून सरकारला 92 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळावं लागलेलं आहे। 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। त्यात 80 लाख महिलांची नावं तर ई-केवायसी अर्थात पात्रता पडताळणी न केल्यानं वगळली गेलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांची नावं वगळली गेल्याच्या नंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही कमी झाले असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते। नाही, हे खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। लाडकी बहीण योजना सुरू केली, हे सरकारला कल्पना आहे की या खर्चामुळे निश्चित सरकारच्या तिजोरीवर ताण येणार आहे। हे लपून राहिलेलं नाही, परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य भगिनीला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिचा संसार चालवण्यासाठी, तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी ही दिलेली रक्कम ही आम्ही जाणून बुजून दिलेली आहे। आम्हाला हे ताण पडतो हे माहिती असून सुद्धा दिलेली, परंतु याचा अर्थ असा होत नाही की कुणाला सहकार्यच करायचं नाही। हे लाडके बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पाहता, त्यांना एक आधार मिळालेला आहे, म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही, ही योजना चालू राहील। रोहिणी खडसे यांनी थेट सरकारला याच मुद्द्यावरून म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या बदलांच्या मुद्द्यावरून सवाल विचारलाय। लाडक्या बहिणी या आता सरकारला जड वाटू लागल्या का, असा त्यांचा सवाल आहे। 7,500 कोटी रुपये हा लाडक्या बहिणींवरती केला जाणारा खर्च वाढलेला आहे असं सरकारमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे। तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं। राज्य सरकारला ही योजना परवडत नाही। आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा। आता मागच्या काळात 81 लाख महिला याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झालं म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेलं आहे। म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही, म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही केवायसी म्हणा वेगवेगळे कारण देऊन